शेतकऱ्यांसाठी शेतविषयक आजच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतविषयक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। पहिली बातमी आहे, उन्हाळा ठरणार तापदायक, मार्च महिन्यापासून तीव्र उष्ण लाटांचा इशारा, त्यामुळे फळबागा आणि भाजीपाल्यावर होणार परिणाम। द्राक्षाच्या आगाराला टंचाईच्या झळा, जालना जिल्ह्यातील बागांना टँकरने पाणी देण्याची वेळ, बागा वाचवण्याचे बागायतदारांना मोठं आव्हान। राष्ट्रीयकृत बँकांना व्याज सवलतीचेही वावडे, प्रस्ताव न पाठवल्याने व्याज सवलतीपासून शेतकरी वंचित, सहकार विभागाची आरबीआयकडे तक्रार। कोरडवाहू क्षेत्रासाठी स्वयंसेवी संस्था ठरल्या वरदान, या स्वयंसेवी संस्थांनी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या। तूर खरेदीसाठी नोंदणीला नरखेड तालुक्यात सुरुवात, तूर खरेदी नोंदणीसाठी मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न पडला होता। संत्रा प्रक्रिया उद्योगाला 8 वर्षांनंतर मिळाला मुहूर्त, 9 मार्चचा मुहूर्त। पतंजलीच्या प्रकल्पाविषयी साशंकता व्यक्त होत असल्याने आता काय होणार? खरबूज दरावर दबाव, खानदेशात खरबूज दरात 3 ते 4 दिवसात घट झालेली आहे। दर 24 ते 18 रुपये प्रति किलोवरून 12 ते 15 रुपये प्रति किलो असा आला आहे। नाफेडकडील 3 लाख टन सोयाबीन विक्रीचा घाट, दर आणखी दबावात येण्याची सोपाला भीती। दरवाढीच्या आशेने कापूस घरातच, स्थिर दरांमुळे शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ, वेचणीचा खर्च वाढला, घरातच किती दिवस कापूस ठेवणार, शेतकऱ्यांची निराशा। शेती विकासातून ग्रामीण समृद्धी विषयावर मंथन सुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन, 5 सत्रांमध्ये होणार मार्गदर्शन। सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात 20 मे नंतरच आंबा हंगाम, प्रतिकूल हवामानामुळे मोहर फुटण्यास उशीर। अमेरिकेत कापसाची लागवड कमी होणार, लागवड कमी करण्यावर चालू हंगामात कमी भाव मिळाला, उत्पादन खर्चही भरून निघाला नाही, त्यामुळे आम्ही कापूस लागवड कमी करणार आहोत। हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ, मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। तर ही पुढे 30 दिवसापर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार। एसटी बसमध्ये जीपीएस सीसीटीव्ही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा, आरोपींची माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षीस ठेवले होते। त्यानंतर दत्तात्रय गाडे या आरोपीस परवा पकडण्यात यश आलं। लाल मिरचीचे भाव 40% गडगडले, किलो मागे 20 ते 250 रुपये स्वस्त झाल्याने महिला राज खुश झालेले आहे। 2 वर्षात अनेक वेळा दर बदलले। गव्हातील सेलेनियममुळे केस गळती, शास्त्रज्ञ हिम्मतराव बावस्कर यांचा अहवाल, रेशनचा गहू कारणीभूत, सेलेनियम यामुळे केस गळती झाल्याचा दावा। शेवग्याच्या शेंगा तोडण्यावरून भावाने केला भावाचा खून, महाळुंगे पडवळ येथील घटना, आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, ग्रामीण भागात वाद। प्रत्येकाला पेन्शन देण्याची योजना, केंद्र सरकार युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत, प्रत्येकाला ही पेन्शन मिळण्याची दाट शक्यता योजनेतून आहे। डीपीसीची 20 कोटींची कामे रद्द, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही कामे रद्द केलेली आहेत। पालकमंत्री संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का, अनेक कामे रद्द।
जिल्ह्यातील 8,916 कातकरींना आधार कार्ड, 8.5 जणांना जातीचा दाखला, जनमन योजनेतून कार्यवाही, 8,000 पेक्षा जास्त जणांना आधार कार्ड. दुधाची भेसळ करणारी टोळी जेरबंद, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यातील होणारं प्रदूषण आणि दुधाची भेसळ रोखण्यासाठी FDAने कारवाई केली आहे. जल जीवन मिशनची शेकडो कामे अपूर्ण, कोट्यावधींचा खर्च होऊनही नागरिकांना पाणी मिळेना. 7,205 प्रकल्प योजनाची कामे हाती घेतली. कांदा निर्यातीत 20% घट, गेल्या वर्षीच्या तुलनेत 696 कोटींची तूट. 8 महिन्यात 2,663 कोटींचा व्यवसाय. सरकारच्या निर्यात धोरणाचा फटका बसलेला दिसला. परळीत पशुवैद्यक महाविद्यालय उभारणार, शासनाची मंजुरी. 75 एकर जागेचा प्रस्ताव, खर्चासाठी निधीची तरतूद, लवकरच काम सुरू होण्याची शक्यता. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक झटपट अशा महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.